हिमनदीचे वहन व संचयन कार्य. नदीचे खनन कार्य व त्यापासून तयार होणाऱ्या भूरूपांची माहिती घेतल्यानंतर आता आपण हिमनदीचे वहन व संचयन कार्य पाहणार आहोत. हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड असे म्हणतात. हा नदीने वाहून आणलेला गाळ कुठे कुठे साचतो. त्या स्थानांनुसार हिमोडाचे 4 प्रकार पडतात. भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्यहिमोड व अंत्यहिमोड. या दिलेल्या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की भूहिमोड म्हणजे हिमनदीच्या तळाशी संचयित झालेला हिमोड होय. हिमनदीच्या काठावरील भागात साचलेल्या हिमोडास पार्श्वहिमोड असे म्हणतात. जेव्हा 2 हिमनद्या एकत्र येतात तेथे त्यांच्या आतील 2 कडांच्या भागातील पार्श्वहिमोडांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होतो तो मध्यहिमोड होय. हिमप्रवाहाचे जेथे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे या भागात हिमोड साचतो. हा हिमोड हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला अंत्यहिमोड असे म्हणतात. अशा तऱ्हेने हिमोडाचे प्रकार पडतात जे आकृतीत बघितल्यानंतर आपल्या पटकन लक्षात येतात. ही झाली हिमनदीच्या वहन कार्यातून तयार होणारी भूरूपे. आता आपण हिमनदीच्या संचयन कार्यातून तयार होणारी भूरूपे बघू. हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी व हिमोडकटक ही भूरूपे तयार होतात. हिमोडगिरी. हिमोडाच्या संचयातून तयार होणारी टेकडी म्हणजे हिमोडगिरी होय. ही सामान्यतः अंडाकृती स्वरूपाची असते. अशा अनेक टेकड्या असलेल्या भागास अंड्याची टोपली असेही म्हणतात. हिमोडकटक. हिमोडकटक म्हणजे हिमोडाच्या संचयनातून तयार झालेली अरुंद व लांबवर पसरलेली नागमोडी टेकड्यांची रांग होय. अशा तऱ्हेने हिमनदीच्या खनन, वहन व संचयन या कार्यांमुळे भूरूपे तयार होतात. मुलांना तुम्हाला हे माहीत असायला हवे की हिमनदी दररोज 1 सेंटीमीटर ते 1 मीटर पर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. ग्रीनलँडमधील जॅकबशॅवन ही हिमनदी जगातील वेगवान हिमनद्यांपैकी एक असून ती दररोज 46 मीटर्स वेगाने वाहते. भारतात हिमनदीचे कार्य हिमालय पर्वतरांगेत पाहायला मिळेल आणि टुंड्रा प्रदेश या नैसर्गिक प्रदेशात हिमनदीचे कार्य समुद्र सपाटीला पाहायला मिळेल. मुलांनो, ज्याप्रमाणे नदीचे पाणी वाहताना दिसते तशी हिमनदी वाहताना दिसत नाही. कारण हिमनदी ही घन स्वरूपात असते. त्यामुळे तिच्या प्रवाहाचा वेग अत्यंत कमी असतो. तर नदी ही द्रवरूपात असल्यामुळे तिच्या प्रवाहाचा वेग हिमनदीच्या प्रवाहाच्या तुलनेत अधिक असतो. आता ही चित्रे पहा. यातील खनन कार्यामुळे तयार झालेली भूरूपे आहेत हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी, मेषशिला. आणि वहन व संचयन कार्यामुळे तयार झालेली भूरूपे आहेत हिमोड, हिमोडगिरी, हिमोडकटक इत्यादी. व भूरूपे. हवेच्या हालचालीस वारा म्हणतात ते तुम्हाला माहीत आहेच. मुलांनो, जसे नदी द्रवरूप, हिमनदी स्थायीरूप तसेच वारा ही वायुरूप बाह्यकारक आहे. वाऱ्यामुळे सुद्धा खडकांची झीज होऊन त्याच्या वहन व संचयन कार्यातून नवीन भूरूपे तयार होतात. वाऱ्याचे खनन, वहन व संचयन कार्य हे मुख्यतः वाळवंटी व कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. म्हणजेच कोणत्याही प्रकारचा अडथळा नसणाऱ्या प्रदेशात वाऱ्याचे कार्य प्रभावी आढळते. उदाहरणार्थ घरे, इमारती, वने इत्यादी यांचा अडथळा नसणाऱ्या वाळवंटी व ओसाड प्रदेशात वाऱ्याचे कार्य प्रभावीपणे चालते. अशा वाळवंटी व कमी पावसाच्या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रमाणात असल्याने खडकांचा भुगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. या प्रदेशात वाऱ्याच्या वहन कार्यात अडथळा कमी असतो. त्यामुळे वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते. वाऱ्याबरोबर वाळूचे कण खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात व ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो
अशा ठिकाणी ती वाळू साचते. अशा प्रकारे खनन, वहन व संचयनाचे कार्य वारा करतो. वाऱ्याचे खनन कार्य. वारा वाहत असताना आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. त्यावेळी वारा वाहत असलेल्या मार्गातील खडकांवर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकांचे खनन घडून येते. म्हणजे खडकाचे काही भाग खडकापासून वेगळे होतात. यातून भूछत्र खडक, अपक्षरण खळगे व यारदांग इत्यादी भूरूपे तयार होतात. यांची आता आपण थोडक्यात माहिती घेऊ. मात्र समुद्रकिनारी भागात वाऱ्याचे कार्य आढळत नाही. त्यामुळे समुद्रकिनारी भागात वाऱ्याच्या कार्यामुळे भूरूपे तयार होत नाहीत. समुद्रकिनारी समुद्राच्या पाण्याच्या खनन, वहन व संचयन कार्यामुळे भूरूपे तयार होतात. भूछत्र खडक. वारा वाहत असताना वाऱ्याबरोबर वाळूचे कण व इतर पदार्थ वाहून नेले जातात. त्यावेळी त्यांच्या मार्गातील खडकाच्या पायथ्याकडील भागात या पदार्थांचा मारा होऊन खडकाच्या पायथ्याकडील भागाची झीज जास्त होते आणि शिराकडील भागाची कमी झीज होते. त्यामुळे त्या खडकास पावसाळ्यात येणाऱ्या भूछत्रासारखा आकार प्राप्त होतो. म्हणून त्यास भूछत्र खडक असे म्हणतात. दख्खनच्या पठारावर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा इत्यादी राज्यातील उंच खडक असणाऱ्या क्षेत्रात भूखडक आढळले आहेत. यारदांग. वाऱ्याच्या अपक्षरण व वहन अशा दुहेरी कार्यामुळे खडकाचे घर्षण व वहन होऊन तयार झालेले भूरूप म्हणजे यारदांग होय. या भूरूपाचा आकार पालथ्या पडलेल्या एखाद्या होडीसारखा दिसतो. अपक्षरण खळगे. वाऱ्याचे वहन कार्य जास्त प्रभावीपणे भूपृष्ठालगत चालते. त्यामुळे भूपृष्ठाची झीज होऊन त्या ठिकाणी खोलगट भाग तयार होतो. त्यास अपक्षरण खळगे असे म्हणतात. अशा तऱ्हेने वाऱ्याच्या खनन कार्याने वरील भूरूपे तयार होतात. वाऱ्याबरोबर वाहणारे वाळूचे कण निरनिराळ्या आकारमानाचे असतात. काही सूक्ष्म तर काही छोटे मोठे अशा विविध प्रकारचे असतात. यातील सूक्ष्म कण वाहून नेणे सहज शक्य असल्याने ते खूप दूर अंतरापर्यंत वाहून नेले जातात. तर तुलनेने मोठे व जड कण वाहून नेणे सहज शक्य नसते. असे जड कण कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात. या वाळूचे वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात संचयन होते. त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपांची निर्मिती होते. उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या, बारखाण, सैफ, उर्मीचिन्हे, लोएस मैदान इत्यादी भूरूपे वाऱ्याच्या संचयन कार्यातून निर्माण होतात. यांची थोडक्यात माहिती घेऊ. वाळूच्या टेकड्या, वालुकागिरी. हे भूरूप विशेषतः उष्ण वाळवंटी प्रदेशात किंवा सागरी किनाऱ्यावर पाहायला मिळते. आकारानुसार वालुकागिरीचे बारखाण व सैफ असे 2 प्रकार पडतात. बारखाण. मुलांनो, तुम्हाला चित्रात जी वाळूची टेकडी चंद्रकोरीसारखी दिसत आहे तिला बारखाण म्हणतात. या चंद्रकोरीसारखा बहिर्वक्र उतार वाऱ्याच्या दिशेला असतो. सैफ. वालुकागिरीचा दुसरा प्रकार म्हणजे सैफ वाळूच्या टेकड्या होय. या प्रकारच्या वाळूच्या टेकड्या अरुंद व लांबवर पसरलेल्या असतात. त्या तलवारीसारख्या दिसतात. त्यामुळे यांना सैफ असे म्हणतात. या प्रकारच्या टेकड्या वाळवंटी प्रदेशात आढळतात. उदाहरणार्थ अरेबियातील रब अल खली या वाळवंटात व इराणच्या वाळवंटी भागात सैफ टेकड्यांच्या रांगा 200 किलोमीटरपर्यंतही पसरलेल्या पाहायला मिळतात. उर्मीचिन्हे. जेव्हा वाऱ्याचा किंवा पाण्याचा प्रवाह सुट्या वाळूवरून वाहतो तेव्हा तळाकडील वाळू प्रवाहाने ओढली किंवा ढकलली जाते व प्रवाहाला लंबरूप दिशेत वाळूचे तरंग तयार झालेली दिसतात. मुलांनो, आपल्याकडे मोठी वाळवंटे नसली तरी समुद्रकिनारी भागात अशी उर्मीचिन्हे आढळतात. लोएस मैदान. वाळवंटी प्रदेशात अनेक सूक्ष्म कण वाऱ्याबरोबर दूरपर्यंत वाहून नेले जातात. वाळवंटी प्रदेशाच्या पलीकडे त्यांचे संचयन होऊन बारीक किंवा सूक्ष्म कणांचा थर तयार होऊन मैदान तयार होते. त्याला लोएस मैदान असे म्हणतात.
चीनच्या उत्तर भागात अशी लोयस मैदाने तयार झालेली आहेत. हमादा. सहारा वाळवंटातील खडकाळ दगडी वाळवंटी भागास हमादा असे म्हणतात. हमादा हे मुख्यतः वाळवंटातील उंच शुष्क खडकाळ पठारांच्या स्वरूपात असतात. वाऱ्याच्या वहन कार्यामुळे वाळू वाहून गेल्यामुळे यावर वाळू कमी प्रमाणात असते आणि पठारावर मुख्यतः दगडगोटे असतात. अशा तऱ्हेने वाळूच्या वहन व संचयन कार्यातून विविध भूरूपे तयार होतात. तर मुलांनो, ही चित्रे पहा. यातील वाऱ्याच्या अपक्षरण खनन कार्यामुळे तयार झालेली भूरूपे आहेत भूछत्र खडक व यारदांग. आणि वाऱ्याच्या वहन व संचयन कार्यामुळे तयार झालेली भूरूपे आहेत वालुकागिरी, उर्मी चिन्हे, हमादा, लोयस मैदान इत्यादी. मुलांनो, आता या आकृत्या पहा आणि त्या कोणत्या भूरूपाशी संबंधित आहेत ते ओळखा. बाई, पहिली आकृती भूछत्राची आहे, कारण तिचा भूपृष्ठाकडील म्हणजे खालील भाग झिजलेला तर वरील भाग शिल्लक आहे. दुसरी आकृती बारखाण या भूरूपाची आहे. याची वाऱ्याकडील भागाची झीज झाली आहे. तिसरी आकृती यारदांग या भूरूपाची आहे. यातील मृदू खडक असलेल्या भागाची झीज झाली आहे, तर कठीण खडकाची झीज झालेली नाही. आणि चौथी आकृती ही सैफ टेकड्यांची आहे. याची निर्मिती संचयनातून झाली आहे. अगदी बरोबर आहे. कार्य व भूरूपे. समुद्रकिनारी भागात सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती ओहोटी यामुळे सागर जलाची हालचाल होते. त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावर असलेल्या खडकांच्या भागात या लाटांच्या माऱ्यामुळे खनन घडून येते व पुळणीसारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन घडून येते. सागरी लाटांचे खनन कार्य. लाटा किनाऱ्यावर येऊन फुटतात, म्हणजेच त्या किनारी भागात जोराने आपटतात. त्याचबरोबर त्या लाटांमध्ये असलेले पाणी तसेच त्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे, रेती, वाळू यासारखे पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान व सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होतात. त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. तरंग घर्षित मंच. सागरी लाटांच्या माऱ्यामुळे खडकाळ किनाऱ्यावर तयार होणारे हे एक भूरूप आहे. असे मंच सहसा सागरी कड्यांच्या पायथ्याशी तयार होतात. उदाहरणार्थ श्रीवर्धन येथे श्रीहरेश्वर. सागरी गुहा. सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचा मारा होऊन गुहांची निर्मिती होते. काही अपवाद वगळता या गुहा फार खोलवर असत नाहीत. उदाहरणार्थ रत्नागिरी व मालवण किनाऱ्यावरती अशा अनेक गुहा आहेत. सागरी कडा. सागर किनाऱ्यापर्यंत विस्तारलेल्या डोंगराच्या किंवा पठाराच्या पायथ्यावर लाटांचा सतत मारा होत असतो. त्यामुळे पायथ्याकडील खडकाची झीज होत जाते. परिणामी वरच्या बाजूचे खडकाचे भाग आधार नाहीसा झाल्याने खाली कोसळतात. त्यातून उभ्या सागरी कड्यांची निर्मिती होते. उदाहरणार्थ वेंगुर्ला बंदरातील डाक बंगला हा या कड्यावर बांधला आहे. सागरी कमान. खडकाचा मधला भाग खनन होऊन नाहीसा होतो आणि दोन बाजूला खांबासारखे दोन भाग शिल्लक राहतात. त्याला सागरी स्तंभ असे म्हणतात. अशा तऱ्हेने सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे वरील भूरूपे तयार होतात.